मित्रमैत्रिणींनो, आज ब्लॉग करण्याचं कारण असं की मी 2-3 वेळेस सॅड रील टाकले, त्यावरती माझ्या चाहत्यांचे मला रिप्लाय आले की ताई तू सॅड रील नको टाकत जाऊ, हॅपी रील टाकत जा, ते आम्हाला आवडतात. पण सॅड रील टाकणं हे चुकीचं आहे का? तर नाही. तर सॅड रील टाकलं म्हणजे काय ग, काय झालं, तू का रडते हे, तुझ्या आयुष्यात काही झालं का? अहो असं कुठं असतं की सॅड रील टाकले म्हणजे आयुष्यात काही झालेलं असतं? आता तुम्ही सांगा, इन्स्टावरती खूप सारे रील तयार केले जातात सॅड, म्हणून त्यांच्या आयुष्यात काही झालेलं असतं का? म्हणून ते रील करतात का? नाही, तसं काही नाही. तुम्ही असं चुकीचा उद्देश नका करू. उलट तुम्ही सांगा की नाही नाही, तू छान करतेस, ऍक्टिंग छान कर जमतेस, किंवा तू अजून प्रयत्न कर ऍक्टिंग करण्याचा. तर एक रील स्टारला तिचं ऍक्टिंग करायची असते तिला, किंवा तिला अजून पुढे जायचं असतं, म्हणून ती वेगवेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून तसा प्रयत्न मीही केला की अरे ठीक आहे, सॅड ऍक्टिंग आपल्याला करायला जमते का, इमोशनल ऍक्टिंग करायला आपल्याला जमते का, ते करण्यास काय हरकत आहे, म्हणून मी प्रयत्न केलेला. पण कोणीही चुकीचा उद्देश करू नका की हिच्या आयुष्यात काही चाललं असेल म्हणून हिने असं रील अपलोड केले. आणि अजून सांगण्याचा अर्थ असं की कुठलीही रील स्टार मुलगी किंवा लेडीज असली तरी तिला कुठल्याही उद्देशानं किंवा चुकीच्या उद्देशानं तिला बोलू नका, किंवा तिला काही असं चुकीचं उद्देश करू नका. उलट तुम्ही तिला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा की नाही ताई, तू जी करते ती योग्य करते, छान करते, तू अजून प्रयत्न कर, पण तिला कुठल्याही याच्याने चुकीच्या अर्थाने बोलू नका. आणि माझ्या सर्व चाहत्यांना मी तेच सांगू इच्छिते की सॅड रील करणे हे चुकीचं नाही आहे. तर एक रील स्टारसाठी तिचं म्हणजे तिची एनर्जी तिला दाखवायची असते, किंवा तिला सॅड इमोशनल जमतं का करायला, ट्राय करण्याचा प्रयत्न करते, तसं मीही करते आहे. तर तुम्ही मला सपोर्ट करा, पण चुकीचा उद्देश करू नका, ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. आणि कुठल्याही लेडीजला तुम्ही असं चुकीचं उद्देश नका करू. थँक्यू.